हाय मंडळी, कशात तुम्ही सगळे? छान आहात ना? तर तुम्ही विचार करत असाल एवढ्या घाई गडबडीत ही मंडळी नक्की चालली तरी कुठे आहे? तर हां, आपल्या गाडीच्याच डिलिव्हरी आहे. आज आपली नवीन कार आपल्या घरी येणार आहे, कारण आज हे रामनवमीचा आज ह्या शुभमुहूर्तावरती आपली गाडी आज आपण घरी आणणार आहोत. तर तुम्ही आमच्यासोबत शेवटपर्यंत कनेक्ट नक्की राहा. तर विचार करत असाल तुम्ही आज ऑटोमध्ये का जात आहात? तर हां, आपल्याकडे कार ड्रायव्हिंग फक्त एकालाच येते आणि आपल्याला अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरतीच गाडीची डिलिव्हरी घ्यायला जायची होती. सो आम्हाला ऑटोनेच जाणं कम्फर्टेबल वाटलं. सो आम्ही सगळेजण ऑटोनेच शोरूमला पोचलो. गाईज, आज खरं सांगायचं म्हणजे 2 दिवसापासून शिवन्याची तब्येत छान नाही आहे. तिला जरा ताप येत होता थोडा, त्याच्यामुळे ती 2 दिवस जेवतही नव्हती, खूप बारीक दिसत होती. ह्या शोरूममध्ये छान श्रीरामांच्या प्रतिमेला हार वगैरे घालून तिथे पूजा केली होती. तर मग म्हटलं की शिवन्या आणि आर्याला घेऊन मी देखील तिथे पूजा केली, म्हणजे नमस्कार वगैरे केला शिवन्याला. शिवन्याने बघा आता किती छानपणे मला चिमुकलीने मलाही टिळा लावला आणि स्वतःलाही कसा छान टिळा लावला. शेवटच्या राहिलेल्या प्रोसिजर त्या सगळ्या आता पूर्ण होत होत्या. या प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्या गाडीची डिलिव्हरी मिळणार होती. तर फायनली आपल्या गाडीची कवरिंग आता ओपन होणार होती गाईज. तर बघा, ही आपली XL6 ही गाडी आपण आता घेतलेली आहे. तर तुम्हाला सांगायला खूप आनंद होत आहे की आपल्या चिमुकलीच्या म्हणजेच शिवन्याच्या यूट्यूबच्या फर्स्ट पेमेंटमधून आपण नवीन गाडीची बुकिंग केलेली आहे. खूप सांगताना खूप प्राऊड फील होत आहे की ह्या चिमुकलीच्या या फर्स्ट पेमेंटची ही गाडी आपण बुक केलेली आहे. तिच्या बाबांना आणि घरातल्या सगळ्यांना शिवन्याबद्दल खूप प्राऊड फील होत होतं की 2 वर्षाची मुलगी आपली आणि तिच्या पेमेंटने आपण गाडी बुक केलेली आहे. शिवन्या लगेच पटकनच सगळ्यांची मैत्री करत असते. जिथे जाते तिथे तिचे फ्रेंड्स बनतात. तर गाईज, कसा वाटला आपल्या गाडीचा कलर आणि गाडी कशी वाटली तर कमेंट करायला विसरू नका. खरं तर आम्हाला ब्लॅक कलर घ्यायचा होता, ही खूपच इच्छा होती, पण 6 ते 8 महिने ब्लॅक कलरची वेटिंग होती आणि मिळायला जरा कठीणच होती. त्यामुळे मग आम्ही हा कलर चूज केला. तर गाईज, खरं सांगा नक्की तुम्हाला का कलर कसा वाटला? तर मंडळी, हा जो हार आहे, जो आपण हार आणला होता तो तब्बल 10 ते 15 kgचा हार होता. लावायला खूपच प्रॉब्लेम होत होतं, तुम्ही बघू शकता. फायनली गाडीला हार लावला. आज जिच्यामुळे आम्ही दोघेही मेहनत करू शकतो ती म्हणजे आमची आई. तर आज सगळ्यात पहिला मान आरती करण्याचा जातो तिला. तर आता ती सगळ्यात पहिले आरती करणार आहे. तिच्यानंतर अर्थातच मी आरती केली. माझी आरती झाल्यानंतर आता गाडीचे मालक बोराडे साहेब आरती करत आहेत आणि त्यानंतर माझा आर्या आणि शिवन्या. हेच तुम्हाला माहिती आहे का, आपल्या घरात एखादी नवीन वस्तू येणार असेल ना तर सगळ्यात जास्त खुश ना आपल्या घरातली लहान मुलंच असतात. तुम्ही ऑब्झर्व केलं आहे का हे? तर शोरूमचे मॅनेजर साहेबांनी आपल्याला की दिलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान मोमेंट आहे ही. तर फायनली आपण आपल्या गाडीमध्ये बसणार आणि आता घरी जाणार आहोत. आपली गाडी फायनली आपण घेतलेली आहे. खूप छान फील होत आहे. बघू शकता मागे सगळी बच्चा पार्टी बसलेली आहे. खूप मस्त फील होत आहे. एक नंबर मूवमेंट होती परत नाही केली ती. तर आपण आपल्या सोसायटीच्या गेटवरती पोचलेलो आहोत. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का, आपल्याकडे अजून एक सेलिब्रेशन आहे, मोठं सेलिब्रेशन, ज्याच्या सेलिब्रेशनची तयारी आपल्याला आता घरी जाऊन करावी लागणार आहे.
गाडीतून खाली उतरल्यानंतर आम्ही तिथे काही फोटो कॅप्चर केले। तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर आणि सबस्क्राईबही करा। थँक्यू। तर इथे तुम्हाला बघायला मिळेल आपल्या पार्टीच्या जेवणाची तयारी चालू झालेली आहे। तर पुढच्या सेलिब्रेशनची तयारी कशी केलेली आहे बघण्यास आपल्यासोबत कनेक्ट रहा। पुढची व्हिडिओ लवकरच येईल।